हॅलो नमस्कार, मनीषा किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आज आम्ही एक छोटी ट्रिप प्लॅन केलेली आहे। तर आम्ही कुठे कुठे जाणार आहोत हे तुम्हाला नक्कीच कळेल। मंडळी नमस्कार, आम्ही आलेलो आहोत माझ्या सासूबाईंच्या माहेरचा जो कुलस्वामी आहे त्या पहिल्यापासून इकडे येत आलेले आहेत। तर इकडे आम्ही आता बोळावीला आलेलो आहोत। बोळावीचा जो भैरी आहे त्या भैरीच्या मंदिरमध्ये आम्ही सगळ्यांनी एंट्री केलेली आहे। आणि इकडे बघू शकता भरपूर अशा घंट्या, प्राचीन काळातलं हे मंदिर आहे। वाड वडील जे आमचे आहेत तर ते सगळे इकडे यायचे। खास करून म्हणजे हे माझी मम्मी जे आहे ते माझ्या मम्मीच्या सुद्धा माहेरचा कुलस्वामी आहे आणि माझ्या सासूबाईंच्या सुद्धा माहेरचा कुलस्वामी आहे। तर इकडे नारळ वगैरे दिले आहे आम्ही। हे इकडचे पुजारी आहेत, पुजारी होते आणि मी सुद्धा एक नारळ, हार, अगरबत्ती, कापूर सगळं घेतलं होतं। आणि माझ्या लेकीने सुद्धा
नारळ हार कापूर सगळं घेतलं होतं. कृष्ण नीट पाया पड. इकडच्या घंट्या बघा, भरपूर अशा घंट्या आहेत. फोन केला त्याला होय जाऊ मग काय करणार फोन बी नाही बरोबर आल्यास सांगतो मी. कापूर लावायचं जरा द्या. सगळं सगळं करतो बसा. आम्ही सगळे इकडे देवाला नमस्कार करून घेतो आणि मग तुमच्याशी बोलतो. त्यांना हे करा, दक्षिणा ठेवा तिथं. दोघां दे की शेक काय असेल पूर्ण इच्छा असेल पूर्णपणे ते पूर्ण कर, रक्षण कर. भैरवाच्या नावानं छान करतो. होय, उद्या जाणार आम्ही. आरोग्य तुमचं पोळा हे करत काय ना काय म्हटलं तू पळा लागले सहच्या. खूप छान आमचं सगळ्यांचं दर्शन झालं. नारळ अगरबत्ती कापूर दिला आणि जे भटजी आहेत त्यांना सुद्धा आम्ही नमस्कार केला. आता आम्ही आलेलो आहोत मेटक्यामध्ये. इकडे सुद्धा बाळूमामांची गादी आहे आणि बाळूमामांचं हे गाव आहे. जसं आदमापूर आहे तसं हे मेटकं गाव आहे. आणि इकडे खांब आहे. खांबाला आपण फेऱ्या मारल्यानंतर आपल्या अंगावरती काही भूत बाजा जर असेल तर ती निघून जाते. तर इकडे हार वगैरे मी आता घेतलेला आहे. उत्कर्ष आणि मी आम्ही दोघींनी पण हार वगैरे घेतला आणि पहिला नमस्कार करून घेतो. तिकडे जाणार आम्ही जाऊ घरी. ओके बाय बाय. चला चला बाबू बाय बाय. आम्ही इकडे प्रसाद घेतला आणि मुलांना जरा खेळणी वगैरे घेतली आणि घरी मला जप करण्यासाठी आसन घेतलं. एक कोल्हापूरच्या घरात मी ठेवणार आहे आणि एक मुंबईला घेऊन येणार आहे, कारण इकडे सुद्धा मी माळ जप वगैरे करत असते. आहोत मेटक्यामध्ये जिथे बाळूमाचा खांब वगैरे आहे. आतमध्ये मंदिरात मला अलाउड नाही आहे मोबाईल, नाही तर मी तुम्हाला दाखवलं असतं. आणि मस्त बघा इकडे घोंगड्याचं आसन घेतलेलं आहे. इकडे मी हे वाला आसन घेतले, 2 घेतले, एक मुंबईला एक कोल्हापूर. चला प्रसाद वगैरे झालेला आहे. चला तिथेच थोड्या अंतरावरती मेटक्यामध्येच हे सुद्धा मंदिर आहे. तर बघा इकडे बाळूमामाच्या बकरी आणि बाळूमामा जे आहेत ते बघा कसं पुतळेवरती आहेत. आणि जो मेन गेट आहे तिथे हत्ती आहेत. किती सुंदर बघा कलाकृती केलेली आहे. छान वाटलं इकडे सुद्धा, मन अगदी भरून आलं. खूप प्रसन्न वाटलं. यायला पाहिजे. मी पहिल्यांदाच आलेली आहे आणि उत्कर्षाला माझ्या नातवंडांना घेऊन आली. खूप छान वाटलं. फोटो काढ गं. ए शिवांश फोटो एक फोटो घे का जरा इथं.
मला पण काढायचं होतं. मी काढते. असं पाया पडायचं राहील. मंदिर आणि मंदिराचा गाभारा बघा किती सुंदर आहे. आणि मंदिराचा गाभारा जो आहे तो पाठीमागून सुद्धा खांबाला वेढा घातल्यानंतर बघा ह्या बाईच्या अंगावरती काहीतरी भूत बाधा आहे म्हणे. आणि ही आता बेशुद्ध पडलेली आहे. आणि आम्हाला गेल्यानंतर तिकडे बघायला मिळालं. खरंच एकदम खूप म्हणजे आश्चर्य वाटलं मला इकडे बघून. आणि ती बाई बघा जमिनीवरती कोसळलेली आहे. तर मी तिकडे विचारपूस केली तर त्यांनी सांगितलं की हिच्या अंगावर भूत बाधा आहे म्हणून. आणि मी ऐकलं होतं तर मोरे साहेबांना सुद्धा मी खांबाला वेढा घालायला लावला. आम्ही सुद्धा आता घालणार आहोत. लागीर वगैरे काय रस्त्याची लागली कसं होतं? काय झालं तुझं? म्हणजे रस्त्यावर भूत वगैरे असं अंगात येतं नाही का? हां तसं जर असलं तर ते कसं होतं? ते त्या बाईला कसं आहे का? हां तसं होतं. काय तर लागेल. तुम्ही जावा ना काय असेल तर. उत्कर्षा जा ना. हे आहेत मेटक्याचे बाळूमामा. आणि ही बेशुद्ध अवस्थेत पडलेली बाई आता बघा इकडे बसलेली आहे. आणि बाळूमामांचं खरंच खूप छान दर्शन झालं. हाच तो मेटक्याचा बाळूमामाचा खांब आहे. तर बघा प्रत्येकजण येतं आणि त्या खांबाला वेढा मारतो म्हणजे भूतबाधा काही आहे का बघण्यासाठी. आज आम्हाला हे बघायला मिळालं अगदी जवळून. शिवानित्ती टेम्पो कुठं या गाडी कुठं आहे? आत्ता आम्ही आलेलो आहोत आदमापूर. बाळूमामा जाता जाता आदमापूरला सुद्धा दर्शन करूनच आता आम्ही चांदेकरवाडीला जाणार आहोत जे आमचं सासर आहे. तिथल्या सुद्धा ग्रामदेवतेला नमस्कार करणार आहोत. आमच्या नातवंडांनी लेकीने आमच्याबरोबर भरपूर अशी मजा केली. चला आता चांदेकरवाडीमध्ये आता आम्ही पोचलेलो आहोत. आणि ग्रामदेवता आई अंबाबाईच्या नावाने चांगवलं. इकडे सुद्धा आम्ही नारळ वगैरे दिलेला आहे. ओटी भरलेली आहे. ठेव. अशा पद्धतीने आमचं छान देवदर्शन झालेलं आहे.
आणि आत्ता आम्ही आमच्या घरी कोल्हापूरला येत आहोत. चला तर मग तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा.